नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील वागरे आपले स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हल या माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आपल्या चॅनलचा श्री गणेशा करणार आहोत। त्यासाठी जात आहोत नालासोपारा वेस्टला भूमिगत म्हणजे अंडरग्राउंड गणपती बाप्पाचं मंदिर पाहायला। तर आपण पाहिलंच असेल की इंट्रोमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते या व्हिडिओमध्ये। तर चला पाहूया। आपण आता पोहोचलो आहोत वाघोली नाका येथे। पाहू शकता तुम्ही, इथून राईट साईडला एक रोड गेलाय तो विरारला जातो आणि सरळ आपल्याला जायचं आहे जो कळंबला जायला रस्ता आहे। त्याच्या पुढेच थोडासा रस्ता क्रॉसिंग पासून आलात की इथून बघा हा रस्ता आहे। इथून वाघेश्वरी माता मंदिर आणि गणेश मंदिरकडे जाण्याचा सुद्धा मार्ग आहे। सरळ सरळ आहे असे बोर्ड लावलेले आहेत। सरळ सरळ रस्ता आहे असं जाण्यासाठी, कुठेच टर्न मारायचं नाही आहे। तर चला जाऊया। आपण आता पोचलो आहोत वाघोली गावामध्ये। पाहिलं असेल तुम्ही असं छान दृश्य होतं तलावाचं आणि त्याच्या समोरच हे वाघेश्वरी माता मंदिर आहे। तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया देवीचं। छान असं समोरच तलावाचं दृश्य आहे आणि बाजूलाच मंदिर आहे। तर जाऊया आतमध्ये। पाहू शकता अशी सुंदर आणि छान अशी मूर्ती आहे वाघेश्वरी देवीची। त्याच्या बाजूलाच महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे आणि या साईडला भैरवनाथाची। गाभाऱ्याच्या बाहेर अशी ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। म्हणजे मंदिरामध्ये खूप छान अशी सिंहासनावर विराजित आपले महाराज आणि पाठीमागे राजमुद्रा। तिथेच बाजूला गणपतीची सुद्धा मूर्ती आहे। छान असं पाठीमागे सोन्याचा वर्क केलेला आहे। तिथेच बाजूला दत्तगुरुजींची सुद्धा मूर्ती आहे। पुढे शेवटला हनुमानजींची मूर्ती आहे। म्हणजे खूप असे देवांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, इथे बसवलेल्या आहेत। तर आपण आता निघालो आहोत गणपती मंदिराकडे वाघेश्वरी मातेचं दर्शन घेऊन। खूप छान असं मंदिर आहे, शांत वातावरण। त्याच्या मागूनच जसा रस्ता गेला आहे गणपती मंदिरकडे जाण्याचा, सरळच आहे। तर जाऊया। तर आपण आता पोचलो आहोत आयुष ओल्ड एज होमच्या इथे पार्किंगसाठी बोर्ड लावण्यात आला आहे। बघूया आतमध्ये जाऊन। तर हे आहे आयुष ओल्ड एज होम आणि इथे तुम्ही साईडला पार्किंग वगैरे करू शकता, 4 व्हीलर वगैरे। आणि इथूनच सरळ गणपती मंदिरकडे जाण्याचा रस्ता आहे। इथे बोर्ड पण लावण्यात आला आहे। तर बघूया जाऊन। जर बाईक घेऊन येत असाल तर तिथे आयुष ओल्ड एज होमच्या गेट समोरच पुढे जरा गेलात की राईट साईडला रस्ता आहे तो इथून येतो।
तर तुम्ही या रस्त्याने सरळ सरळ येऊ शकता आणि इथे पुढे बघू शकता बाईक लावलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही बाईक पार्क करू शकता. तर आपण पोचलो आहोत मंदिराच्या गेटजवळ. पाहू शकता खूप शांत असं वातावरण आहे. बेंचसुद्धा आहेत बसायला आणि लहान मुलांना खेळायला सुद्धा जागा आहे. इथे झोपोळेसुद्धा लावलेले आहेत. तर हे आहे आपले भूमिगत म्हणजेच अंडरग्राऊंड गणपती मंदिर, जे जमिनीपासून 15 फूट अंदाजे आतमध्ये आहे. तर चला पाहूया आपण आतमध्ये. तर पाहू शकता तुम्ही अंडरग्राऊंड असल्यामुळे थोडा अंधार आहे आतमध्ये. आणि तर व्हिडिओमध्ये तसं दिसतंय की पूर्ण लाकडाचं काम करण्यात आलेलं आहे. पायऱ्यासुद्धा लाकडाच्या बनवण्यात आल्या आहेत. तर जाऊन बघूया आतमध्ये. पूर्ण असं खाली जो सरफेस आहे म्हणजे जो खालचा भाग आहे तो पण सुद्धा लाकडाचाच आहे. आणि समोर अशी छोटीशी मूर्ती बसवण्यात आली आहे गणपती बाप्पाची. खूप छान आणि गोड अशी सुंदर सुबक मूर्ती. आणि स्थानिकांच्या माहितीनुसार हे गणपती बाप्पाचं मंदिर 2001 मध्ये बांधण्यात आलं आहे. खूप छान असं बांधकाम करण्यात आलं आहे. आणि आपल्या ह्या बाप्पाचं एक खूप असं एक वैशिष्ट्यसुद्धा आहे की हे इच्छापूर्ती बाप्पा आहे. म्हणजे जर कोणी इथे इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते, इथलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे. म्हणून या बाप्पाचं इच्छापूर्तीसुद्धा नाव आहे. तर आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि मंदिरचा परिसर खूप असा शांत आहे, प्रसन्न आहे. आणि इथे नक्की येऊन आपल्याला मनाला शांती वाटेल. तर नक्की येऊन भेट द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.